श्रीराम नमस्कार. आज 7 मे 2021 श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 107. राजगुह्य योग, राजविद्या योग या योगामध्ये भगवान श्रीकृष्ण नारायण अर्जुनाला नरस्वरूप अर्जुन याला जे ज्ञान प्रदान करतायत, गुह्य ज्ञान, हे आपण पाहत आहोत. अर्जुनामध्ये मत्सर भावना ही जागृत नाही हे भगवान श्रीकृष्णाला जेव्हा माहिती पडतं आणि तसं तो अर्जुनाला बोलून दाखवतो, तेव्हा क्षणभर अर्जुनाने कुठलाच प्रतिप्रश्न केला नाही. याच्यावर भगवान श्रीकृष्णाला असं वाटतं की उद्या युद्धाच्या वेळी हा गांडीव हातामध्ये धरेल का नाही. म्हणून मत्सररहित भाव हा अर्जुनाच्या मनातनं, विचारातनं हा न्यून झालेला आहे. असं जरी असलं तरी प्रत्यक्ष युद्धाच्या वेळी ते जाज्वल्य हे उभं राहायलाच पाहिजे. तो मत्सर भावना ही उभी राहायलाच पाहिजे. कारण हे रणांगण आहे. इथं एकच जिवंत राहतो आणि एक पडतो. आणि हा भक्तिभाव, मत्सर हा सुद्धा भक्तिभावामध्येच येतो. काही जणांना आपण बघतो की देवाचं स्तोत्र वगैरे करत असतात, पारायण चालू असतं काही ठिकाणी सामूहिक, आणि पारायणाला बसलेल्याचा एखादा शेजारचा व्यवस्थित वाचत असतो. पण काही जणांना कसं देखावा करायची जास्त हौस असते. म्हणजे येताना वेगळं निरांजन घेऊन येतील, वेगळी उदबत्ती आणतील, फुलं आणतील. हा देखावा एवढ्यासाठीच म्हटलं की जिथं जी गोष्ट गरजेची आहे, आवश्यक आहे, तीच नेली पाहिजे. पूजन हे मनात होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी देखावा होता कामा नये. आणि समाजाचं भान, डॉक्टर तर काय म्हणायचे, समाजाचं भान हे आपण राखलं पाहिजे. आपल्याला मिळणारा, प्राप्त होणारा आनंद हा जर दुसऱ्याचं दुःखाचं कारण होत असेल तर तुमच्या आनंदाचं तुम्हाला मिळणारं फळ हे दुःख रूपातच तुम्हाला स्वीकारायला लागतं. वास्तविक जेव्हा आमचं संभाषण व्हायचं, हा भाग कसा झाला मी तुम्हाला सांगतो. जेव्हा ओळख झाली डॉक्टरांची, तेव्हा मी एक उदबत्तीचा पुडा त्यांच्यासाठी घेऊन गेलो. म्हटलं ही लावू का, तर नको म्हणाले. मला वाटलं रागवले वगैरे असतील. आणि नुकतीच ओळख होऊन, म्हणजे जसं म्हणतात की नर्सरीमध्ये प्रवेश दिलेला आहे, पहिला दुसरा तिसरा दिवस, म्हणजे पहिले 1-2 दिवस आपलं स्वतःचं कपडे, डबा, हे सगळं कौतुक जे असतं तसं ते पहिले 2-3 दिवस त्यांची मी स्वतः आपलं कौतुक आणि सगळं हे करत होतो. वास्तविक मनामध्ये कुठलाच विचार नव्हता. शून्य, कोरी, करकरीत असलेली पाटी एवढंच तिथं घेऊन गेलेलो होतो. ओढ नव्हती. म्हणून उदबत्ती जाताना घेऊन गेलो. ती पण का नेली ते आत्ता सांगतो. त्यांच्या खाली तिथं डॉक्टरांचा दवाखाना होता, त्यांच्या खाली त्यांच्या भावांचा टेलरचं दुकान होतं. आणि तिथं ते एक ग्रीन रोज म्हणून अगरबत्ती लावायचं आहे. म्हणून मला असं वाटलं की त्यांच्याकडं घरामध्ये तेच लावत असतील, म्हणून ती घेऊन गेलो. कसं असतं, आपल्याला जोपर्यंत ज्ञान नसतं पण ज्ञान असतं, तेव्हा आपण कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी देऊन समोरच्याला खुश ठेवायचा प्रयत्न करत असतो. तेव्हा ती वैचारिकता होती. म्हणून ते अगरबत्ती घेऊन गेलो आणि त्यांना म्हटलं की मी लावू का, नको म्हटलं. म्हटलं बरं. मग थोडंसं बोलणं झालं आणि मग नंतर मी जाताना म्हटलं आता लावू का, तर नको. मला म्हणाले ते घेऊन जा.
म्हटलं वरती घरी देऊ का? तर म्हटले नको, तुम्ही घेऊन जा परत आणि परत आणू नका. बाकी काही जास्त बोललो नाही. ती अगरबत्ती हातात घेतली आणि मला म्हणाले, एकच गोष्ट सांगतो. मला एक प्रश्न विचारला त्यांनी की अगरबत्ती काय शिकवते? तर म्हटलं काही नाही, छान वास येतो, वातावरण सुगंधित होतं. तेव्हा 2 गोष्टी त्यांनी मला सांगितल्या की मनुष्याला बाह्य गंधाची तेव्हाच गरज भासते जेव्हा त्याच्या स्वतःमध्ये कुठंतरी दुर्गंधी उत्पन्न व्हायला सुरुवात होते. आणि तेव्हा खूप प्रकारचे स्प्रे, अत्तर ही मारायची सवय होती. पण डॉक्टरांना हे चालायचं नाही म्हणून तात्पुरतं तेवढ्यापुरतं मी मारायचो नाही. म्हणजे हा किती डॅम्बिसपणा तेव्हा केलेला आहे. आणि इथं त्यांनी मला सांगितलं, त्यामुळं आपल्याला तो गंध नको आहे. आत्ता तुम्ही काय म्हणालात की वातावरण छान होतं. वातावरण छानच आहे म्हणाले, पण उदबत्ती जी आहे तिचं मनुष्यासारखंच आयुष्य की स्वतः जळते, स्वतःच्या आयुष्याची राख करते, पण ते जळता जळता दुसऱ्याला सुगंध देते. तसं मनुष्यानी जगलं पाहिजे. ती खरी उदबत्ती. डॉक्टरांचं सांगणं वैचारिक काय होतं हे कळल्यानंतर 1.5-2 वर्ष लागली तेव्हाचं सांगणं. पण जर आपण विचार केला तर किती योग्य होतं. मी आजही माझ्या ऑफिसमध्ये उदबत्ती लावतो. त्याचा अर्थ असा होत नाही, नाहीतर माझ्या इथं येणारे काय असतील म्हणतील, हो का मग तू कशाला लावतो, ह्याचा प्रश्न लगेच तयार असतात. लगेच मला नंतर SMS येतात. हे सांगायचं कारण असं आहे की त्याच्या पाठीमागचं तत्व काय आहे हे सांगतोय. आणि असं जेव्हा हेच तत्व स्वतःच्या आयुष्याची राख होऊन त्याचा सुगंध हा वाटला पाहिजे, हे भगवंताने जेव्हा अर्जुनाला सांगायचा प्रयत्न केला, पण अर्जुनाला समज नव्हती. श्रीकृष्ण काय सांगतोय हे प्रमाण हे त्यावेळी त्याच्यासाठी पक्क झालं होतं. आणि श्रीकृष्णाच्या मनामध्ये अर्जुनाबाबतीत हा गंध, हा मत्सराचा गंध, हा भक्तीचा गंध हा तात्पुरता ठेवायचा होता. आणि मग जसं मगाशी सांगितलं की पारायण करताना असा हेवदेवा निर्माण होतात आणि मूळ उद्देशापासून माणूस जातो. मग एखाद्याचं पटकन झालं की हा पण म्हणून ते असं पटापटा 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 करून सगळं आवरून मग तिथं पूजा वगैरे सगळं छान आणि लक्ष प्रसादाच्या रांगेकडं. गैरसमज करून घेऊ नका. हे सांगायचं कारण काय आहे की श्रवण भक्ती हा योग भक्तीमधला पहिल्या नंबराचा, पहिल्या क्रमांकाचा सर्वश्रेष्ठ योग आहे. ऐकायचे काय? ऐकणं म्हणजे काय? एखाद्याला वाटेल श्रवण म्हणजे चांगलं ऐकावं. निश्चितच चांगलं ऐकावं. आपण पुस्तक वाचतो. मी एखाद्याला म्हटलं हे पुस्तक घे ऐक, तर तो म्हणेल पुस्तक कसं काय ऐकू? पुस्तक तर मी वाचणार. तर म्हटलं असं कसं होईल? पुस्तकामध्ये जर एखादा तुम्हाला ज्ञानोपदेश केलेला असेल तर तुम्ही ते ऐकणारच ना. गुह्य ज्ञान काय आहे? हे आहे, समोर आहे, पाहतो, कृती करतो, पण त्याचं अंमल करणं का न करणं म्हणजेच ऐकणं, म्हणजे श्रवण. मनुष्याचा गैरसमज आहे की एखाद्याचं वडीलधाऱ्या माणसांचं, गुरुचं ऐकणं, शिक्षकांचं ऐकणं, ते काय बोलतायत ते ऐकणं म्हणजे फक्त बोलणं म्हणजे श्रवण भक्ती नाही. स्त्रवणं आणि ते आतमध्ये वसणं. काल शब्दाचा खोड सांगितलेले. स्त्रवून जे शरीरामध्ये वसतं, राहतं, रुचतं, त्याला श्रवण म्हणतात. तेच ऐकू येतं.
आपण पुस्तकातनं वाचलेली एखादी ओवी, एखादा अभंग आपण कायम वाचतो का? तर नाही. पण जसं आपल्याला आठवण होते तसं तो आपल्याला आठवतो आणि ते आपण आपलं पहिलं मनाने ऐकतो. मग हे ऐकणं म्हणजे श्रवण आहे. आणि मग हे श्रवण प्रत्येक माणसाने प्रत्येक कृतीतनं प्राप्त करायचं आहे. आणि मग हे प्राप्त करताना आपल्याला काय सोडायचं आहे हा विचार पहिल्यांदा येतो. म्हणून भक्तीमध्ये श्रवण भक्ती पहिली सांगितलेली आहे. ही कसं करायचं? भक्ती मार्गावरती जाताना ती आसक्ती, भगवंताप्रती असलेली आसक्ती. आज एक सकाळी उदाहरण सांगतो. आजचं एका ताईंनी मला प्रश्न सकाळी सकाळी SMS केला. मुलीचं एक स्थळ आलेलं आहे आणि ते लग्न करावं का? गुरु असतं आहे तिच्या पत्रिकेमध्ये, तर आत्ता करू का नको? बघा, वास्तविक त्या स्वामींचं इतकं करणाऱ्या आहेत. पण मग त्यांनी हा प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न का व्हावा? जर आपण आपल्याला स्वतःला त्या गुरुप्रती, गुरुच्या चरणाशी समर्पित केलेलं आहे, तर ही नक्की खात्री हवी माणसाला. हे ऐकणं आहे, हे श्रवण आहे. आणि हा जो उपस्थित झालेला प्रश्न आहे, ही शंका आहे. त्यांनी मला विचारलं, मी त्यांना म्हटलं करा. पण त्यांना मी 2-3 गोष्टींना त्यांनी सांगितलं की हो तुम्ही करा, तुम्ही करा. पण त्याचं त्यांनी विचार कधी करत नाही. त्यांचा गैरसमज असा आहे की मी सांगितलं करा म्हणून ते म्हटलं ठीक आहे, मी मुलाची माहिती कळली की मी कळवते. ज्या तत्वाचं, ज्या दैवतेचं, त्याच्या चरणाशी तुम्ही समर्पित असता त्याचं ऐकायला पाहिजे ना. त्यांनी काय ज्ञान दिलेलं आहे? स्वामींचं 52 ऐकली, 53 वाचली, 54 वाचली, 55 वाचली, जे काय आहे लिहिलं तेवढं वाचलं की झालं का? त्यांनी काय सांगितलेलं आहे? तारक मंत्रामध्ये काय सांगितलेलं आहे ह्याचा कधी मनुष्य विचार करतो का? मी 10 वेळा तारक मंत्र म्हटला की झालं. मी 11 वेळा म्हणते, लगेच दुसरी व्यक्ती तिथं उभीच राहते. मी 11 वेळा म्हणते, तिसरा म्हणतो, मी तर सततच चालू असतं. मत्सर मनामध्ये म्हणजे काय सोडायचं आहे सर्वसाधारण कृतीमध्ये. मग अर्जुन आणि श्रीकृष्ण ह्याच्यामध्ये जे एकमेकांचे लागेबंधे, जे चुंबकीय क्षेत्र दोघात निर्माण झालं होती, ओढ निर्माण झाली होती, ती ओढ सर्वसामान्य जीवनामध्ये माणसाला जर निर्माण व्हावी अशी वाटत असेल तर साध्यातली साधं घटना जी आपल्या बाबतीत घडते त्याच्यामध्ये आपण विचार करणं गरजेचं आहे की याच्यामध्ये भगवंताचा रोल कुठं येतो का? ते कुठं बसतो का? हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजे ऐकतो का? म्हणजे श्रवण करतो का? अमुक गोष्ट करू नका हे मी ऐकलेलं आहे पण तरी मी करतो, म्हणजे ऐकलं नाही की नाही, म्हणजे श्रवण झालं नाही. भक्ती योगाला काय ऐकणं योग असं दिलं आहे का? ऐकणं भक्ती लिहिलेलं आहे का? श्रवण शब्द लिहिलेला आहे. आणि मग जे स्त्रवत आहे आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, त्याच्यामध्ये भगवंत कुठं आहे, भगवंताचं स्थान आहे का, हे मनुष्यांनी कायम पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. मग जर एकदा तुम्ही समर्पित असाल, गुरुला समर्पित असाल, एखाद्या तत्वाशी तुम्ही निगडीत असाल, त्याला तुम्ही स्वतःला पूर्ण जे वाहून घेतलं असेल तर परत मनामध्ये तुम्हाला प्रश्न राहिलाच नाही पाहिजे की अमुक होईल का आणि तमुक होईल का. त्या सर्व गोष्टी नगण्य आहेत. ज्यांनी निर्माण केलं तो या ब्रह्मांडाचा निर्माता आहे, त्याच्यापाशीच जर तुम्हाला परस्पर तुमची तक्रार मांडता आली तर मग त्या ब्रह्मांडाचं काय? ज्यांनी निर्मितच केलेली आहे तो बघेल ना काय करायचं ते. मग ह्याचा अडचण कुठं होते? तर दांभिकतेमध्ये होते. मग गुरुचा फोटो मागं लावायचा, स्वामींचा फोटो मागं लावायचा आणि मग आपण बसायचं. त्यांच्या पादुका मागं काचेमध्ये का खराब होतील, यांच्या पादुका पायापाशी, त्याच्यावर अभिषेक. म्हणजे गुरुतत्व काय आहे, ऋग्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, रामायणामध्ये काय सांगितलेलं आहे. जरी भगवद्गीता आपण
ऐकत असलो तरी हे सगळ्या गोष्टी आत्ता लहानपणापासून आपण शिकत आलेलो आहे की एक बाप असताना दुसरा बाप करावा का. आपण म्हणतो ना माय बाप, पांडुरंगाला म्हणतो माय आणि बाप. बाप म्हणजे कोण, तर काळजी घेणारा. मग जर स्वामींना त्याच्यामध्ये तुम्ही मानलं तर मग कशाला खुर्चीत बसलेला, चौरंगावर बसलेला, आसनावर बसलेला पाहिजे तुम्हाला. तो आहे ना ठीक, जो चौरंगावर बसलेला आहे, आसनावर बसला आहे, त्याच्याकडनं तुम्ही ज्ञान प्राप्त करा. पण जे ज्या खाणीतनं आलेलं आहे ह्याच्यावरनं मी एकाने मला असं मागं सांगितलं आहे, खाणीचंच उदाहरण दिलं. म्हणजे मनुष्यानी काही त्या खाणीपर्यंत जायचं का, त्याला जर रेडीमेड हातात हिरा मिळाला तर नको का. म्हटलं खाणीमध्ये जर मिळाला आणि हातामध्ये रेडीमेड मिळाला तर ह्याची तुम्ही खात्री देऊ शकाल का की यांनी जर गिळला तर हा जिवंत राहील. पण जिथं उत्पत्ती होते तिथं माणूस जरी गेला आणि तिथली माती जरी खाल्ली तरी तो मरत नाही. म्हणजे पैलू पाडणं सुद्धा विषापेक्षा कमी नाही आहे. म्हणजे ज्ञान कुठलं तुम्ही ज्ञान पैलू पाडताय आणि समोरच्याला ऐकवताय ना, हे सुद्धा महत्त्वाचं असतं. आपण काय घेतोय, दगडात देव, फक्त कुठं देव, दगडात देव, मूर्तीत देव. करोनाच्या याच्यामध्ये आता आपण बघतोय, हॉस्पिटलमध्ये बघतोय, इतके डॉक्टर्स नर्स सगळे राबतायत. कुठं आलाय भिकारदास मारुतीमधला मारुती आलाय की जिथल्या गुरुजींना जाणवलंय की मारुती, अरे मी सकाळी पूजेला आलो तर मारुतीच नाही. मारुती कुठे गेला, मारुती जवळच्या हॉस्पिटलमध्ये सेवाला गेला आहे. जाणवलंय कधी. कारण मनुष्याची दृष्टीच अधू आहे. ते मूर्तीलाच तो ते दैवी तत्व समजतो. पण जे सेवा करतायत, जे तुम्हाला मदत करतायत, तोच मारुती कंपनाद्वारे, तत्वाद्वारे त्या डॉक्टरांच्या मार्गे तुमची सेवा करतो आणि तुम्हाला त्या आजारातनं बरा करतो. हा दृष्टिकोन, ही दृष्टी तुम्हाला लाभत नाही, ते तुम्हाला कळत नाही. कारण त्याचं कारण असं की जे तुम्हाला सांगायला पाहिजे ते तुम्हाला सांगितलं जात नाही. म्हणून मग ह्या गोष्टी काय होतं, मग श्रवण काय केलं आहे श्रीकृष्णाने एवढी भक्तीमध्ये, श्रवण भक्तीसारखं पहिला एक नंबर त्याला दिलेला आहे भक्ती मार्गामध्ये. की कारण ऐकलंच नाही. आपण म्हणतो मुलगा ऐकतच नाही म्हणजे बाकी सगळंच संपलं. म्हणजे ऐकणं हाच पहिला भाग आलेला आहे. मग 10 वेळा ग्रुपवर सांगून की तुम्ही साधना करा किंवा काही करा, पण नाही, आम्हाला वेळ नाही, इतर कामं असतात. आता तर सध्या अजून नवीन कंप्लेंट यायला लागलेल्या आहेत की व्हिडिओ टाकू नका, तुम्ही लिहित जा, आमचा नेटचं बॅलन्स असतो जीबीचा तो जातो. काय बोलणार, माझं जात नाही, मला हौस आली आहे का. पण म्हणजे तुम्ही सगळीकडं तुम्हाला दारू प्यायला पैसे आहेत, बाहेर उडवायला पैसे आहेत, पण स्वतःसाठी महिन्याला 200 रुपये तुम्ही खर्च करू शकत नाही. आणि तुम्ही कंप्लेंट करता की तुम्ही लिहून पाठवा, आमच्याकडं ते आम्ही ऐकू शकत नाही कारण त्याच्यात पैसे जातात, मग आम्हाला इतर काही वापरता येत नाही. म्हणजे गंमत बघा. इतर वापर महत्त्वाचा, ज्याच्यापासनं आपल्याला गती मिळणार आहे ते महत्त्वाचं नाही. आणि खात्रीने सांगतो, आज आपल्या ग्रुपवरती 46-47 जरी मेंबर असले तरी ऐकणारे बोटावरचे 4 ते 5च. बाकीचे ह्याच्यात सुद्धा नाही, त्यांना गंधसुद्धा नसतो. आपण नंतर फोन करून मग विचारायचं. किती वेळा सांगितलेलं आहे की ग्रुपवरचा विषय हा ग्रुपवरतीच प्रश्न आणि उत्तर तिथं देत जा. खाजगीमध्ये त्याच्यामध्ये कशासाठी करतो का, कुठला अहंभाव आला एवढा तुम्हाला. तिथे लाज वाटते का, कमीपणा वाटतो का. आपण सगळे हाडामासाचाच देह आहोत. जर ग्रुप आपला तयार केला आहे, प्रत्येकाची सेपरेट SMS, किती जणांना उत्तरं देत बसू मी आणि 1000 वेळा समजवत बसू की तिथला प्रश्न तिथंच हे करा. पण नाही, हे छान झालंय, ते छान झालंय, ते, अरे तुम्ही जर स्वतःला समोरच्याला वाईट आणि चांगलं दोन्ही म्हणायची जी आहे ना, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ना तिथं म्हणा ना. आणि जेव्हा तिथं आज मी बोलतोय, जसं मी काही 100% बरोबर नाही, मी तर म्हणतो मी 90% चूक आहे, 1%च बरोबर आहे. पण 1% निश्चित बरोबर आहे, खात्रीने बरोबर आहे, एवढं मी सांगतो. मग जर दोष असेल, होतो, चूक आहे, मी सर्वसामान्य माणूस आहे तुमच्यासारखा. मग जर होत असेल तर तुम्ही मला समजवलं पाहिजे, सांगितलं पाहिजे.
दोष काढण्यासाठी तुम्ही बसलात आणि त्याच्यात आणि कृपा करून माझी विनंती आहे, तुम्ही वैयक्तिक मेसेज करू नका की हे त्याच्यात असं आहे तसे. काय गरज आहे? मग श्रवण आपण म्हणतो, म्हणजे ही ऐकायचं जर तुमची तयारीच नसेल तर मग पुढं तुमची गती तुम्हाला प्राप्तच कशी होणार? माझा मित्र आहे जवळचा, रोज येतो, प्रायव्हेटवरती SMS करतो, खूप छान झालंय, आवडलं, मस्त. पण तिथं 4 शब्द लिहिणार नाही, अपेक्षा नाही. पण अडचण कुठं आहे ते तुम्हाला सांगतो. अहो, समोरच्याला तुम्ही चांगलं म्हणायची, समजून घ्यायची, ती तुम्हाला मनामध्ये वैचारिकता ही हवी, ती सुद्धा माणसाकडं नसते. हे दुर्दैव आहे. मग तुम्ही खाजगी याच्यात टाकताना ते 4 चौघात त्याच्यामध्ये टाका ना, नाही तर टाकू नका. मी सांगतो का तुम्हाला टाका. काय झालं की मी एकालाही केलं, म्हटलं एवढ्यात ऐकून झालं? नुसता व्हिडिओ पोस्ट केला, जो ऐकायला अर्धा तास लागतो तो केल्या केल्या 5व्या मिनिटाला आहे. म्हटलं हे कशासाठी केलं? सुंदर. म्हटलं काय सुंदर? ऐकला? 5 मिनिटात ऐकला? नाही, ऐकायचं आहे. म्हटलं मग त्याच्या आधी कशा, जर तुम्हाला त्याच्यात जोडे मारले असतील तर? सांगायचा मुद्दा हा आहे. श्रवण भक्ती योग हा आपण योग ऐकतोय आणि आपल्याला हे ऐकणं म्हणजे जीवनामध्ये, रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांमध्ये भगवंत शोधाचा आहे. मग काय काय सोडलं पाहिजे आपल्याला, ह्याचा विचार मनुष्याने करणं गरजेचं आहे. तुम्ही जे वाचताय म्हणजे ते ऐकताय, तुम्ही स्नान करताय म्हणजे तुम्ही श्रवणच करताय. पाणी गरम लागलं, कळलं, जाणीव झाली, पण नाही तसंच गरमच्या गरम घेतलं तर भाजणार आहे की नाही? भाजणार आहे. पण मग सांगितलं, कोणी सांगितलं? स्पर्शाने सांगितलं, हाताने सांगितलं, अरे पाणी गरम आहे, मेंदूने ऐकलं. नीट समजून घ्या. हा गुह्य योग का श्रीकृष्णाने सांगितलं, याला गुह्य ज्ञान का म्हटलेलं आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वसाधारण ज्ञान आहे, पण ऐकणं म्हणजे मनुष्याला स्वतः ऐकणं गरजेचं आहे. साध्या पाण्यात आपण बाटलीतलं पाणी पितो, त्याच्यामध्ये आपण म्हणतो बाटली अर्धी रिकामी. कसं ज्ञान झालं? ते बाटलीने सांगितलं, डोळ्यांनी सांगितलं मेंदूला, अरे बाटली अर्धी रिकामी आहे. म्हणजेच काय? श्रवण. काय काय स्रवतं असं दिवसामध्ये आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, विचारांमध्ये. आणि प्रत्येक कृती 1-2 दिवस करून बघा. शनिवार रविवार लॉकडाऊन आहे ना, प्रत्येक कृती, दात घासताय, ह्याच्यात भगवंत आहे का? आहे, त्याप्रमाणे घासा. चूळ भरताय, भगवंत आहे का? आहे. चूळ भरून झालं, आता माझं तोंड स्वच्छ आहे, कोणी सांगितलं? विषय नीट समजून घ्या. गुह्य ज्ञान आपण ऐकतोय, सर्वसाधारण ज्ञान ऐकत नाहीये. नंतर जेवण झालं, नाश्ता केला, नाश्ता केल्यानंतर नाश्ता उत्तम झाला, घरच्याला सांगितलं छान झालंय, कोणी सांगितलं? जिभेनी चव घेतली ना, मग जिभेने लगेच सांगितलं वा सुंदर झालंय बरं का. ऐकलं कोणी? म्हणजे श्रवण किती महत्त्वाचं आहे. स्त्रवणं, विचार शरीरामध्ये स्त्रवणं आणि त्याचं आपल्या शरीराने परत आपल्याला त्याचं दिलेलं प्रतिउत्तर जे आहे, ह्याला श्रवण म्हणतात. तसं भगवंतानी अर्जुनाच्या बाबतीत जे त्याला सांगून बसलेलं आहे की तू मत्सररहित आहेस, असूया नाही आहे तुझ्या विचारांमध्ये, त्याला ते नंतर त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणून त्याला काय ऐकायचं आणि काय नाही ऐकायचं, टार्गेट अचीव जसं म्हणतो ना, की मला काय प्राप्त करायचं आहे हे मनुष्याला कळलं पाहिजे. प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. एका ठिकाणाहून एखाद्या, आपण यात्रेला जातो, अख्ख्या भारतातनं लोक येतात, विदेशातनं लोक येतात, ते वैष्णवदेवी धरून. प्रत्येकाचा यायचा मार्ग असतो, वेगवेगळा असतो. काही जण कारनी येतात, काही जण रेल्वेने येतात, काही जण विमानाने येतात, अजून कशाने, घोडा, गाडी, पालख्या कशाने येत असतील. पण तत्व काय? शेवटी येऊन कुठे येतात? तर ते देवीच्या चरणाशी येतात. तुम्हाला कसं पोचायचं आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि एक चाललात तर उशिरा पोचाल, विमानातनं गेलात तर लवकर पोचाल. पण असं आहे का की विमानातनं गेल्यानंतर तुम्हाला पटकन भक्तीचं जास्त मिळेल, स्टॉक जास्त आहे आज देवीकडं पटकन घ्या, तर तसं नाही आहे. ते तुम्हाला तुमच्या मनामधल्या भावाप्रमाणेच मिळणार आहे. काय भाव उत्पन्न आहे तुमचा परमेश्वराप्रती, म्हणून ऐकणं महत्त्वाचं आहे. आणि
ऐकलं तर पहिलं तुमच्या जीवनामधला मनुष्याचा योग्य मार्गावर, अध्यात्म मार्गावर जाण्याचा मार्ग, पहिलं पाऊल हे निश्चित पडणार आहे. कारण ते जर ऐकलं नाही, परत सांगतो, ऐकणं म्हणजे श्रोता वक्ता म्हणजे नुसतं नाही, तो विषय आहेच आहे. कारण प्रत्येक भक्तीतला एक एक प्रकार किती वेळ किती दिवस चालेल सांगता येत नाही. कारण श्रवण हा एक नंबर, ज्या अर्थी भगवंतांनी पहिल्यांदा श्रवण भक्ती सांगितली आहे, याचाच अर्थ हे, ह्याला काहीतरी अर्थ आहे. भगवंतांनी पहिलं सांगितलं अर्जुनाला की पहिल्यांदा आपण ऐकायचं शिकायला पाहिजे, मग त्याच्यावर विचार, ऐकलं की विचार, श्रवण केलं की त्याच्यावर विचार, मग ते कसं जायचं पुढं, दुसरं पाऊल कसं टाकायचं, हे पुढील भागात पाहू. श्रीराम.